एक तर चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशन पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा एज्युकेशन हे पॅरेंट सेंट्रिक असतं, पालकांना काय वाटेल, किंवा टीचर सेंट्रिक असतं. पण मला वाटायचं हे मुलांसाठी शाळा असावी, हे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असावी, मुलांनी हसत खेळत शिकावं. आणि तिथून स्ट्रॉबेरीचा जन्म झाला. सगळ्यात मोठी अडचण आहे पैशाची. कारण तुम्हाला सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नसतं. आणि मी जसं सांगितलं की माझ्याकडे पैसा नव्हता, माझ्याकडे जागा पण नव्हती, मला मॉर्गेज ठेवायला काही नव्हतं. त्यांनी मला 1 कोटी रुपये विदाऊट एनी मॉर्गेज दिलेले आहेत. कोण एवढा विश्वास ठेवेल? म्हणजे मी नेहमी हे मानते की जो पैसा आपल्याला दिला जातो ना, तो तुमच्या एकट्यासाठी कधीच नसतो. कारण परमेश्वर कधीच खाली येऊन कुणाला मदत करू शकणार नाही, तो तुमच्या आमच्यासारखी लोक शोधतो. माझ्या शाळेचं नाव स्ट्रॉबेरी स्कूल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की स्ट्रॉबेरी फ्रूट्सला खूप कोमलतेने नर्चर करावं लागतं, खूप काळजी घ्यावी लागते त्याची. आणि तीच घेण्याचा आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं की घरी पण असंच घडलं पाहिजे. तू अपयशी होशील, अरे तू मुलगीच आहे आणि तुझ्याच्याने हे होणार आहे का, आणि आजपर्यंत कोणी केलं, हे मी ऐकलेत डायलॉग. कारण मी जेव्हा शाळा सुरू केली त्यावेळेस माझ्याही आजूबाजूला अशी लोक होतेच ना. आणि मला माझ्या ड्रायव्हरचा फोन आला की मॅडम सिंदे पळशाच्या तिथे आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. थोड्या वेळानंतर मला प्रियाचा फोन आला, ती रडत होती. आणि तिने मला सांगितलं की मॅडम मनीषा मॅडम ज्या आहेत त्यांना बहुतेक डोक्याला मार लागला आहे, कारण त्या कंटिन्यू वॉमिटिंग करत आहे. तुम्ही 9वीपर्यंत काय करता ना हे लोकांना काही फार माहिती नसतं, पण जेव्हा 10वीचा रिझल्ट लागतो, बोर्डचा रिझल्ट लागतो, तो मात्र लोकांना नोटिसेबल होतो. नेहमीचं ट्रेडिशनल एज्युकेशन सोडून आपण काय द बेस्ट देऊ शकतो हे देण्याचा मी प्रयत्न केला. तर त्यामुळं खूप सारे अवॉर्ड मला नक्कीच मिळालेले आहे. पण माझं एक स्वप्न असायचं की अरे आपल्याला किरण बेदीसारखं बनायचं होतं, पण नाही बनता आलं. कालांतराने मी स्वतः बॉयकट ठेवायला सुरुवात केली. द इनोव्हेशन इन एज्युकेशन ह्या कॅटेगरीमध्ये स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल हे नाव जेव्हा अनाऊन्स झालं, आय वॉज सो एक्सायटेड. आय लिटरली रन टू द स्टेज. मी म्हटलं आता तर ऑफिशियली फोटो आहे आपला किरणमध्ये सोबतचा, मस्त अवॉर्ड घेताना फोटो घेतला. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनी जेथे जातो. मी ऐकलंय की तुमची जर्नी ब्युटी पार्लर पासून झाली आहे, तर तो टप्पा कसा होता आणि ब्युटी पार्लर ते स्कूल ही जर्नी आम्हाला ऐकायला आवडेल. ॲक्च्युली माझं पार्लर होतं. 12 वर्ष मी ॲज अ ब्युटिशियन संगमनेरमध्ये काम केलं. आणि माझे एक म्हणजे मी सांगते की माझी स्वतःची स्पेशालिटी की मी जिथे पण आहे ना मी त्याचा पुरेपूर आनंद घेतला, 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्या काळात माझे 3 ठिकाणी पार्लर्स असायचे. लावणी बुटीक म्हणून माझे पार्लर होतं आणि खूप फेमस होतं. संगमनेरातनं बाहेरून खूप सारे लोक येतात, आजही ते आठवण करतात आम्ही तुमच्या पार्लरला यायचो त्यावेळेला. आणि मी खूप एन्जॉय केला तो पिरियडसुद्धा. आणि त्याच्यानंतर म्हणजे एक आहे की माझ्या लग्नानंतर मी ॲज अ ब्युटिशियन संगमनेरमध्ये नावरूपाला आली. माझ्या लग्नानंतर 9 वर्षांनी माझी सिद्धी जन्माला आली, माझी मुलगी. आणि जेव्हा सिद्धी जन्माला आली आणि सिद्धी 2 वर्षाची होती त्यावेळेला मी सिद्धीसाठी स्कूल सर्च करत होते की बाबा आता आपल्या बाळाला शाळेत घातलं पाहिजे. आणि म्हणून मी स्कूल सर्च करत होते. आणि माझे बाकी स्कूल्सकडनं खूप एक्सपेक्टेशन असायचे की भाई स्कूल कशी असावी, मग मुलांनी आनंदाने हॅपीली स्कूलमध्ये जावं, कंटाळा करू नये, अशी स्कूल मी लोकांकडनं एक्सपेक्ट करत होती. खूप अशा काय म्हणतात ना फॅसिनेटिंग आयडियाज घेऊन जायची मी स्कूलकडे. आणि नंतर मग मी स्वतःलाच हा प्रश्न विचारला, वाय नॉट मीच का नाही ह्याचं इनिशिएटिव्ह घेऊ. आणि तिथून स्ट्रॉबेरीचा जन्म झाला. पण माझा पहिला टप्पासुद्धा मी खूप छान एन्जॉय केला. आणि मला आय रिअली थँक्स टू माय पार्लर, कारण त्यामुळं मला जे फेम मिळालं, मी लोकांमध्ये नोंद झाली. आणि स्कूलकडे जी मुलं यायची ती पण माझ्या पार्लरचे जे क्लायंट होते त्यांची छोटी छोटी मुलं असायची. आणि ते लोक म्हणायचे अरे संजोत काहीतरी करते ना, म्हणजे नक्कीच खूप छान काहीतरी करेल. कारण त्यांना म्हणजे माझं एकूण नेचर माहिती होतं आणि एक स्वभाव माहिती होता. त्यामुळं नक्कीच माझ्या पार्लरचा माझ्या स्कूलच्या ग्रोथसाठी मला फायदा झाला.
पार्लरचेच तुमचे ग्राहक झाले असं म्हणायला हरकत नाही. संगमनेर शहरामध्ये एवढी मोठी कॉम्पिटिशन असताना तुम्ही तुमचा मोठा ब्रँड कसा निर्माण केला? परमेश्वराची इच्छा. हा खूप छान प्रश्न आहे. रिअली थँक्स यू टू आस्क मी दिस क्वेश्चन. कारण काय आहे, मी जेव्हा स्कूल सुरू केलं, मी म्हटलं ना माझ्या मुलीसाठी शाळा सर्च करत होती त्यावेळेला इथे अमृतवाहिनी स्कूल पण होतं, डेरे स्कूल पण होतं. फॉर्च्युनेटली ध्रुव माझ्यानंतर 1 वर्षाने आलं. कदाचित ध्रुव असतं तर माझी शाळा आली नसती, बिकॉज दे आर गिविंग द सेम वॉट एव्हर आय एम गिविंग टू द स्टुडंट. तर माझं 1 वर्ष आधी स्कूल सुरू झालं आणि माझ्याकडे ना एक मिशन होतं. म्हणजे माझं मिशन आहे की एक तर चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशन पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा एज्युकेशन हे पॅरेंट सेंट्रिक असतं, पालकांना काय वाटेल, किंवा टीचर सेंट्रिक असतं. पण मला वाटायचं हे मुलांसाठी शाळा असावी, हे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असावी, मुलांनी हसत खेळत शिकावं. म्हणजे मला त्यावेळेला ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा शब्द माहीत नव्हता, पण कालांतराने मी म्हटलं अरे आपण तर हेच केलं आयुष्यभर. आणि म्हणून माझ्या ज्या ॲक्टिव्हिटीज असायच्या, जो सिलेबस असायचा, तो मी मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिझाईन करायचे की मुलं हे एन्जॉय करतील का, मुलांना हे आवडेल का वगैरे असं. आणि त्यामुळं एक आई म्हणून म्हणजे मी नेहमी आजही सांगते की ही शाळा कोणत्या संस्था चालकाची शाळा नाही आहे, ही शाळा एका आईची शाळा आहे. एका आईला आपल्या बाळासाठी काय योग्य वाटेल ते मी निवडायचा प्रयत्न केला. आणि मग प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन, का आपल्याला पण तेचपणा यायला लागतो, मुलांनाही सारखं तेच शिकायला मजा नाही येणार. मग मी दरवर्षी नवीन काहीतरी सर्च करत राहायची. मग मी म्हणजे मी म्हणते मला एज्युकेशन फील्डमधला पण माहिती नव्हता, पण मग ते मी शिकून घेतलं की अरे काय असतं नक्की याच्यात. आणि सांगू का, मी सिनियर KG पर्यंतच शाळा चालवणार होते, कारण त्यावेळेला माझ्याकडे ना आता जागा होती ना आता पैसा होता. तुम्ही विचार करा, एका पार्लरवालीच्या डोक्यात आलं की संस्था चालक बनायचं, तिच्याकडे कसला पैसा आणि कसलं काय. पण एक हाऊस असते. पण मी म्हणते जेव्हा तुमचं इंटेन्शन चांगलं असतं ना त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर पण मदत करतो. म्हणजे माझ्या आयुष्यात अशी देवासमान लोक पाठवली गेलीत ना की मी त्यांना आयुष्यभर विसरू शकत नाही. ज्यांनी मला फंड्स दिले, त्यांनी मला मार्गदर्शन दिलं, ज्यांनी मला शाळेच्या परमिशनला मदत केली. आपल्या संगमनेरातले प्रदीपभाई शहा असतील, तळेगाव दाभाडेचे दीपकभाई शहा असतील, आमचे लायन मेंबर, अशा लोकांनी मला एनकरेज केलं. मोस्ट ऑफ द सगळ्या डॉक्टर्सची मुलं माझ्याकडे होती सुरुवातीला. आणि म्हणजे सुरुवातीच्या काळात म्हणजे काही जे डॉक्टर्स आहेत त्यांची शेवटपर्यंत 10th पर्यंतही माझ्याकडे मुलं होती, कारण त्यांना ते आवडायचं. आणि मी जसं सांगितलं की मी सिनियर KG सुरू केली, नंतर मी म्हटलं जाऊ देत आता ही मुलं फर्स्टला दुसऱ्या शाळेत जातील. पण पालकांनी फोर्स केला की नाही नाही आता मुलांना स्ट्रॉबेरीची इतकी सवय झाली मॅडम, तुम्हीच पुढे शाळा वाढवा. मग तिथून पुढे जागा घ्या, बांधकाम करा, परमिशन घ्या, हे सगळे उद्योग मी केले आणि इथे पोहोचले. कदाचित हा काहीतरी एक वेगळेपणा असेल. आणि इंटेन्शन महत्त्वाचं, म्हणजे त्या परमेश्वराने जी मला साथ दिली की माझं इंटेन्शन मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करण्याचं होतं. आणि मी पहिल्यापासून मानते ही जी छोटी छोटी एनर्जी आहे ना, त्यांच्यातली जी एनर्जी आहे ती आपल्याला टिकवायची आहे, ती वाढवायची आहे, तिला कमी नाही करायचं. आणि ती वाढवण्यासाठी नवीन नवीन मार्ग मी शोधत गेले. कदाचित म्हणून मी टिकून राहिले असावी. स्कूल चालू झाली, अनेक अडचणी आल्या असतील, तर अडचणी कोणकोणत्या आल्या आणि त्यावर मात कसं केलं? सगळ्यात मोठी अडचण आहे पैशाची. कारण तुम्हाला सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नसतं. आणि मी जसं सांगितलं की माझ्याकडे पैसा नव्हता, माझ्याकडे जागा पण नव्हती, म्हणजे जमीन पण नव्हती. मला एक सांगायला खूप आनंद होईल की ज्यावेळेस मी शाळा सुरू केली, अगदी छोट्याशा फक्त 1500 स्क्वेअर फीटच्या हॉलमध्ये कप्पे करत करत मी शाळा करायची. त्यालाच मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट मी 3rd पर्यंत केलं. असं 3rdला असताना माझ्याकडे 370 मुलं झाली होती, त्यातच माझं भागवत होतं. पण 4thला असताना काय झालं की संगमनेरमध्ये अचानक CBSE बोर्डचं वारं व्हायला लागलं. ध्रुव स्कूल CBSE झालेली होती. इव्हन मला संजूभाऊंना पण होल हार्टेड मला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे की संजूभाऊंनी स्वतः मला सांगितलं की संजूताई
स्टेट बोर्डमध्ये थांबू नका, तुम्ही CBSE कडे चला. उद्या काळाची गरज आहे CBSE स्कूल. म्हणजे एक कॉम्पिटिटर दुसऱ्या कॉम्पिटिटरला जेव्हा हे सांगतो ना, तेव्हा त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसत असतो. सो मला संजूभाऊ म्हटल्यावर मी म्हटलं की पण संजूभाऊ माझ्याकडे जागा नाही आहे, कारण CBSE बोर्डचे नॉर्म्स खूप होते आणि ते फुलफिल करायला पैसा पाहिजे, जमीन पाहिजे. मग तिथून पुढे आम्ही जागा शोधायला सुरुवात केली, कारण पहिले हर्डल होता, अडचणी होती जागेची. मग आम्हाला देशमाने साहेब स्वदेश ग्रुपचे त्यांनी एका दिवसात मला जवळपास 17 जागा दाखवल्या. पण शेवटी आपलं जेवढं काय म्हणतात ना बजेट आहे, आपला खिसा पाहूनच आपण पाय पसरू शकतो. त्यावेळेला ही जी जागा आहे आत्ता माझी स्ट्रॉबेरीची, ती त्यांनी मला सुरुवातीला दाखवली. तिथलं फक्त एक अडचण होती की तिथे जायला रस्ताच नव्हता, पाऊलवाट होती फक्त, आणि एक असा अखंड पट्टा असतो. मला एक खूप म्हणजे पटतं, मी आजही त्याच्यावर काम करते की तुम्ही जागा विकत घेत नाही, ती जागा तुम्हाला अट्रॅक्ट करत असते. 17 जागा दाखवल्या. त्यातलं मी शेवटी देशमाने साहेबांना म्हटलं, देशमाने साहेबांची सुरुवातीला जागा बघितली ना, ती खूप छान आहे, मला तीच आवडली. म्हणजे संजूताई तिकडे जायला रस्ता नाही. मी म्हटलं काही होईल भविष्यामध्ये, आपण ती जागा घेऊ. माझ्या बजेटमध्ये बसत होती. फक्त 25,000 गुंठ्याने त्यावेळेला मी 90 गुंठे जागा घेतली. ती मला हे होत होती. आज तुम्हाला सांगते, तिथे बायपास नव्हता, तिथे रस्ता नव्हता. आत्ता मी कोविडच्या काळामध्ये तिथेच माझ्यासाठी फक्त 3 गुंठे जागा 25 लाखाला घेतली. म्हणजे आज तिथे कमीत कमी 8 लाख रुपये गुंठा भाव झालेला. म्हणजे हा एक आहे. दुसऱ्या जी अडचण मला होती की आता जागा तर झाली, बिल्डिंग कशी उभं करायची. माझ्याकडे मॉर्गेज द्यायलाही काही नव्हतं. त्यावेळेला प्रदीपभाई शहा जे यशोदेव पतसंस्थेचे चेअरमन आहे, तर त्यांनी मला सांगितलं की संजोत मी तुला पैसे म्हणजे हे देतो, तुला फंड अवेलेबल करून देतो. तुझ्याकडे जेव्हा म्हणजे हे बघा, मला मॉर्गेज ठेवायला काही नव्हतं, त्यांनी मला 1 कोटी रुपये विदाऊट एनी मॉर्गेज दिलेले आहेत. कोण एवढा विश्वास ठेवेल? आणि ते मला म्हटले की विश्वास तिथेच ठेवता येतो जिथे विश्वासघात होणार नाही याची खात्री असते. कुठेतरी परमेश्वराने त्या माझ्या व्यक्तिमत्वामध्ये ती गोष्ट टाकली असावी कदाचित, असं वाटतंय. त्यांना माझ्यावर तो विश्वास बसला आणि त्यांनी मला 1 कोटी दिले. इतकंच नाही तर त्यांनी मला हे सांगितलं होतं सुरुवातीला की माझा नातू तुझ्या शाळेचा पहिला विद्यार्थी असेल, आणि सिद्धी आणि लौकिक हे माझ्या शाळेचे पहिले 2 विद्यार्थी. तिथून पुढे ही जर्नी सुरू झाली. त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अडचणी येत गेल्या, पण अडचणींना मार्ग पण मिळत गेले, लोक पण भेटत गेली. म्हणून मी म्हटलं ना. आणि तिसरी एक अडचण की मला परमिशनसाठी फाईल कशी करायची हे माहिती नव्हतं, की शाळेची परमिशन घ्यायची, काय काय कागदपत्र लागतात वगैरे मला माहीत नव्हतं. तर लायन्स क्लब मी खूप ॲक्टिव्ह होते त्या काळात. आणि एक आमचे तळेगाव दाभाडेचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत दीपकभाई शहा, तर त्यांना मी म्हटलं मला शाळा तर करायची आहे सुरू, पण मला फाईल कशी करायची ही माहिती नाही. पण ते म्हटले एक माझी शाळा आहे, मी तुला माझ्या शाळेची फाईल पाठवतो, सगळे डॉक्युमेंट्स ॲज पर दॅट तुझे तयार करून घे, ती मंत्रालयात पाठवू. आणि मला काहीही पैसे न देता, लिटरली 1 रुपया न देता मला शाळेची परमिशन आलेली आहे. त्यामुळं ही इज ग्रेट. तो माझ्यावरती असा बरसत असतो ब्लेसिंग्स. मॅम, त्या काळात मार्केटिंग करायच्या पण काही सुविधा नव्हत्या, पण पालक कसे जोडले तुम्ही? हे बघा, तुम्हाला आता जरी मार्केटिंगचे खूप सारे फंड्स म्हणजे काय म्हणतात, खूप सारे मीडियाज अवेलेबल असले ना, तरी एक मीडिया जो आहे तो खूप क्रुशियल आहे, खूप महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी. माझे पालकच माझे ब्रँड ॲम्बॅसिडर होते, माझे स्टुडंट्सच माझे ब्रँड ॲम्बॅसिडर होते. आणि त्यांनीच अरे आमच्या मुलांना खूप छान फायदा झाला, तुम्ही पण या शाळेत या. अरे आमच्या मुलांना आजही माझ्या शाळेची ॲडव्हर्टाईज माझे पालक करतायत. जो रिझल्ट आज स्ट्रॉबेरीने दिलेला आहे तोच माझ्या शाळेची एक ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करत आहे. आणि म्हणून माझ्याकडे पालकांचा जो ओघ आहे तो अगदी सातत्याने आहे. असं कोणतं पालकांचा किस्सा तुम्हाला आठवत आहे की खूप म्हणजे असं जिव्हाळा पण असेल आणि काही तुम्हाला मनाला लागून गेलाय? असे खूप सारे पालक आहेत की ज्यांचा जिव्हाळा पण आहे म्हणजे शाळेबद्दलचा. काय आहे की जेव्हा आपण शाळा चालवतो तर मुलांबरोबर ना एक अटॅचमेंट होऊन जाते. आणि माझी शाळा तर अशी होती की म्हणजे त्या शाळेमध्ये मिस प्रेसिडेंट, त्या शाळेमध्ये मिस टीचर, त्या शाळेमध्ये मी एक 1 मॅन आर्मी होते त्यावेळेला मी.
आणि खूप छोटे छोटे मुलं असायची की जी माझ्या शाळेत होती. मला एक आठवतं की माझ्या शाळेत ना एक मुलगा होता, त्याचं नाव अथर्व. आता अथर्वचं आडनाव नाही सांगत, मग लोकांना लक्षात येऊन जाईल. तर तो मुलगा असा होता ना की त्याला म्हणजे शाळेची बस दिसली की त्याचं पोट दुखायला लागायचं. एकदम असं पोट दुखतंय, माझं पोट दुखतंय असं होऊन जायचं. त्याची मम्मी माझ्याकडे, मॅडम बघा ना, तो शाळेतच यायला मागत नाही, त्याचं खूप पोट दुखायला लागतं. आणि मग त्यांनी ना खूप डॉक्टर्स पण केले, या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा. सगळे केल्यानंतर त्या माझ्याकडे आल्या. मी एक दिवस त्यांना बोलवलं, म्हटलं मॅडम तुमचा मुलगा एवढा का बरं ॲब्सेंट असतो? म्हणजे त्याची शाळेची बस दिसली ना की त्याचं पोट दुखायला लागतं. मग मी त्याला बोलवलं अथर्वला, म्हटलं अथर्व मला एक सांग की तुला नक्की प्रॉब्लेम काय आहे असा. मग त्यांनी मला त्याची मम्मी नसून सांगितलं की मला एक टीचर रागवतात. राईट, मला तर माहिती नव्हतं तर टीचरचं रागवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे, मग मी एक काम करते, मी तुझ्या बरोबर वर्गात बसेल. लिटरली 15 days मी त्याच्यासोबत क्लासमध्ये बसत होती. मी टीचरला सांगितलं ठीक आहे, काही मुलं हे तुमचं रागवणं नाही ॲक्सेप्ट करू शकत, तर तुम्ही थोडंसं संयमाने घ्या. ठीक आहे, मॅथसारखा विषय त्याला नसेल आवडत, तुम्ही थोडंसं सबुरीने घेतलं तर तो करेल. 15 दिवसानंतर हळूहळू मी 2-2 तास बाहेर यायला लागली आणि नंतर लक्षात आलं की तो आता तिथे छान रमलाय. ते झालं, पण त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर त्यांनी माझ्या शाळेतनं मुलगा काढला आणि ध्रुवमध्ये नेला. म्हणजे की पालक हे विसरतात की बाबा मॅडम आपल्या मुलांसाठी एवढं आत्मीयतेने गोष्टी करतात. त्याची बहीण पण माझ्याकडे होती, पण त्यांनी काढलं आणि तिथे घातलं. ते थोडंसं मला म्हणजे म्हणतात ना दोन्ही गोष्टी, म्हणजे की एक आपुलपण. असे खूप किस्से आहेत की, आणि जेव्हा ही मुलं जातात ना तर मला लिटरली रडायला येतं की अरे हे बघा, शेवटी जशी मुलगी सासरी निघताना रडायला येईल ना, मला ते प्रत्येक मूल जेव्हा काही कारण नसताना, म्हणजे काहीच कारण नसतं, सगळं छान आहे, पण तरी जेव्हा जातात, पण ठीक आहे, नाव आय हॅव ॲक्सेप्टेड की एवढाच कदाचित यहाँ तक की था साथ हमारा. और क्या. मॅम तुम्ही सेवाभावमध्ये पण खूप म्हणजे नाव ऐकलंय, सेवाभाव करतात आहे, तर असं काही कधी झालंय का की गरीब मुलं आले तर मग त्यांना फंडिंग वगैरे असं आपल्याला काही करता येतं का? म्हणजे मी नेहमी हे मानते की जो पैसा आपल्याला दिला जातो ना तो तुमच्या एकट्यासाठी कधीच नसतो, कारण परमेश्वर कधीच खाली येऊन कुणाला मदत करू शकणार नाही. तो तुमच्या आमच्यासारखी लोक शोधतो की याच्या माध्यमातून आपण एखाद्याला मदत करू शकतो. त्याच्यामुळं आजपर्यंत माझ्या शाळेत ज्या ज्या पालकांचे ॲप्लिकेशन आहेत आजही की आमची आर्थिक परिस्थिती नाही आहे, आम्हाला इथेच मुलाला शिकवायचे, त्या मुलांना मी शैक्षणिक मूल्यामध्ये खूप भरमसाठ कन्सेशन देत असते. म्हणजे कमीत कमी दरवर्षी माझ्या शाळेमध्ये मी तुम्हाला दाखवू शकते फाईल, 20 ते 25 लाख रुपये अशा गरीब मुलांवरतीच खर्च केले जातात. म्हणजे त्यांना कन्सेशनच्या माध्यमातून असेल, स्कीमच्या माध्यमातून असेल, एन प्रकारे. म्हणजे आज माझ्या शाळेमध्ये पाणीपुरीवाल्याचाही मुलगा शिकतो आणि एखाद्या डॉक्टरचाही मुलगा शिकतो त्याच क्लासमध्ये. कळत पण नाही की कोणाचा मुलगा कोण आहे ते. गिरणीवाले आहेत, हे मला फक्त एवढं आहे की तुम्हाला शिकवायचं आहे ना, नाही आम्हाला स्ट्रॉबेरीचं शिकवायचं, आम्हाला स्ट्रॉबेरीचं कल्चर खूप आवडतं, पण आर्थिक परिस्थिती नाही. मी अजूनपर्यंत एकाही पालकाला विनमुख पाठवलं. म्हणजे माझी मुलं पण मला म्हणतात, मम्मा तू कोणी आलं ना की लगेच भरमसाठ कन्सेशन देऊन टाकते. मी म्हटलं आता तो माझा स्वभाव आहे. म्हणजे इव्हन माझे एम्प्लॉई म्हणतात, मॅडम तुम्ही ना पालकांच्या समोर नका बसत जाऊ, तुम्हाला लगेच त्यांची दया येते आणि तुम्ही पटकन कन्सेशन. पण तो माझा स्वभाव आहे आणि काय म्हणतात स्वभावाला औषध नाही, मी अशीच आहे. आणि मला असं वाटतं की ही शाळा फक्त श्रीमंत मुलांसाठी नाही आहे. खरंच होतकुरे असतील, खरंच काहीतरी करण्याची कॅपॅसिटी असेल ना, तर तो मुलगा माझ्या शाळेत शिकला पाहिजे उद्या भविष्य काळात. एक मी उदाहरण देते, अजूनही मला आठवतं आणि ते मला खूप मनाला लागलं. एक मुलगी होती माझ्या स्कूलमध्ये, त्या मुलीचे वडील वारले आणि तिच्या आईने सुसाईड केलं आणि त्याच्यानंतर ती मुलगी आपल्या मामींकडे होती. त्या मामीचाही मुलगा माझ्या शाळेत शिकायचा आणि ही पण मुलगी शिकायची. तर ती मुलगी माझ्या प्रिन्सिपलची विद्यार्थिनी होती, जिची आई म्हणजे त्या मुलीची जी आई आहे ती माझ्या प्रिन्सिपलची विद्यार्थिनी होती.
आता ती मामी हिची फीस नाही भरायची, फक्त त्या मुलाची फीस भरायची आणि हिला आम्ही दरवेळेला फीस भरली नाही असंही करायचो. शेवटी मी आणि प्रिन्सिपल जे आहे दिघे सर आम्ही विचार केला, म्हटलं एक काम करू सर, आता ह्या मुलीला आपण फीसबद्दल विचारायलाच नको. या सगळ्या 1000 मुलांमध्ये एखादी मूल शिकलं ना तर काय हरकत नाही, आपण तिला सांगू की साक्षी तू काही फी भरू नको, आम्ही तुझं 10वी पर्यंतचं एज्युकेशन करू. उद्या भविष्य काळात तुझं काही घडली तर फक्त आपल्या शाळेला लक्षात ठेव की या शाळेमध्ये मी घडलेली आहे. त्यानंतर आम्ही त्या मुलीला कधी फी मागितली नाही, कारण वनवासी मुलगी आहे, आई पण नाही आहे, वडिलांनी दुसरं लग्न केलेलं होतं आणि त्या मुलीकडे बघायला मामा मामींना पण वेळ नव्हता. तर मला वाटतं कुठेतरी अशा मुलांसाठी पण ही शाळा असेल ना. म्हणजे हा प्रश्न मी विचारते की उद्या मलाही वर जायचंय, उद्या मलाही प्रश्नाला उत्तर द्यायचे की बाई तुला शाळा काढून दिली होती, तू केलं काय? आणि तिकडचे टप्पे नंतर आपल्याला फटके सहन नाही होणार मला वाटतं. सो जे आलं ते करत गेली आजपर्यंत. उद्योग मैत्रिणीचं मॅगझिन मध्ये तुमचा फोटो बघितला, तर त्याचा अनुभव शेअर करा. ॲक्च्युअली जेव्हा मला उद्योग मैत्रिणी त्याच्या ज्या सारिका भोईटे मॅडम आहेत त्यांचं मला जेव्हा फोन आला की त्या कल्याणचं आहे ॲक्च्युली ते मासिक आणि ठाण्याला ते असतात, तर मी म्हणजे जेव्हा त्यांचा मला फोन आला की तुमचं आम्हाला कव्हर पेज करायचं उद्योग मैत्रिणीसाठी, मला इतकं आश्चर्य वाटलं की अरे आपण संगमनेरसारख्या इतक्या छोट्या तालुका प्लेसमध्ये काम करतोय, कुठे कल्याण कुठे ठाणे, यांना माझ्याबद्दल कसं काय कळलं असेल बाबा, यांना का वाटलं असेल माझं, कारण तिथं आजपर्यंत खूप मोठमोठाली लोक त्या कव्हर पेजला येऊन गेलेली आहेत आणि त्या खास इथे आल्या, त्यांनी माझ्यावरती पूर्ण माझी कव्हर स्टोरी बनवली इतकी सुंदर पद्धतीने आणि मला नक्कीच खूप आनंद झाला म्हणजे की त्या मासिकाच्या कव्हर पेजवर येण्यासाठी की नाही आता आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहोत. कारण त्या उद्योग मैत्रिणीचं जे इनॉग्रेशन आहे आत्तापर्यंत आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या राजकीय सामाजिक औद्योगिक क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्रातल्या लोकांनी त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे, त्याचं पब्लिशन केलेलं आहे. त्याच्यामुळं मला छान वाटलं ऑफकोर्स त्याचं. आणि माझ्या उद्योग मैत्रिणीचं प्रकाशन मी गिरीशजी मालपाडी यांच्या हस्ते केलं होतं. तोही अनुभव खूप छान आहे की अरे आपण तिथपर्यंत पोहोचलो आणि लोक आपल्या कामाची दखल घेत आहेत. नवरात्रीच्या 9 रूपांपैकी म्हणजे देवीचे जे रूप आहेत तर त्यापैकी कोणतं रूप तुम्हाला म्हणजे वाटतं की ते रूप माझ्यामध्ये आहे? नवरात्रीच्या ना सगळ्या रूपांपैकी जे पाचवं रूप आहे ना ते स्कंद मातेचं रूप आहे. मा स्कंद माता ही स्कंदची आई आहे आणि तिने स्कंदच्या म्हणजे पालनपोषणासोबत संपूर्ण विश्वाची जबाबदारी घेतलेली होती. तर मला असं वाटतं कुठेतरी माझ्या 2 मुलांच्या पालनपोषणासोबत मी माझ्या शाळेतल्या सगळ्या मुलांची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांच्या भविष्य का सुंदर व्हावा असं मला नक्कीच वाटतं. त्यामुळं तुम्ही जर कधी बघाल माझ्या शाळेमध्ये सहज या, माझं म्हणजे ब्रेक असेल, लंच ब्रेक असेल, मॉर्निंग असेल, मी जेव्हा कधी कॉरिडॉरमध्ये उभी असते ना अक्षरशः क्लासरूममधनं मुलं धावत सुटतात मला मिठी मारण्यासाठी. आणि स्पर्श जो आहे ना, प्रेम जो आहे ना, कुठेतरी म्हणजे सुरुवातीला मला असं वाटायचं त्यांची मिठीची जेवढी जो घट्टपणा आहे ना त्यावरनं कळायचं की ही मिठी त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे प्रेम त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आणि कुठेतरी वाटतं की अरे हे प्रेम देण्याचं सौभाग्य आज मला या परमेश्वराच्या कृपेने मिळालेलं आहे. त्यामुळं मी मला कुठेतरी नवरात्रातल्या त्या स्कंद मातेशी रिलेट करते की केअर, एक आई आणि एक टीचर, ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या बाळांना कसं देऊ याकडे माझा नेहमी कल असतो. आतापर्यंतचा तुमचा प्रवास बघता तुमच्या यशाचा मंत्र काय आहे? नेहमी खुश राहणे. ऑलवेज बी हॅपी. आय ऑलवेज इन द ग्रॅटिट्यूड. मी सांगते की मी करत नाही आहे खूप साऱ्या गोष्टी, तो परमेश्वर माझ्याकडनं ते करून घेतो आहे. त्या सुप्रीम एनर्जीचं, त्या परमेश्वराचं मी एक छोटंसं रूप आहे, एक ह्या फॉर्ममध्ये तो जगतोय माझ्या फॉर्ममध्ये असं मला नेहमी वाटतं. आणि मला जिथे जिथे मी चुकत असेल तिथे मला तो गाईड पण करतोय. सो आय ऑलवेज कनेक्टेड विथ दॅट. माझं इंट्युशन त्याच्यामुळे इतकं पॉवरफुल आहे असं मला वाटतं की खूप साऱ्या गोष्टी ह्या माझ्या मनात येतात आणि त्या घडतात. म्हणजे कधी कधी तर मला वाटतं अरे विचार करताना पण जपून करा, तर इतक्या एक्सप्रेस वेने होत असतात. आमच्या ग्रुपमध्ये मला जागृत देवस्थान हे नाव आहे. अरे म्हणजे जे पण मला ओळखतात ना सगळे ओ जागृत देवस्थान आलं. आणि मला असं वाटतं की त्या परमेश्वराची खूप कृपा आहे. आणि हे का होतं, इनर हॅपीनेस. विनाकारण जेव्हा तुम्ही खुश राहायला लागतं, म्हणजे बरेचसे लोक म्हणतात संजूत आलेली दिसते, मी म्हटलं का आवाज ऐकलं का नाही, हसणं ऐकलं.
माझं हसणं फेमस आहे, त्यामुळं तुम्ही कुठे विचारलं संजत का, संजत इज इक्वल टू हसणं. आणि मला परवा दिवशी माझ्या स्कूलमधल्या एका मुलाने प्रश्न विचारला, सर जसं मॅडम आपको एक क्वेश्चन पूछना था. मैं बोली हाँ बोलो क्या है. आप इतने एनर्जेटिक कैसे रहते हो. तर मी त्याला म्हटलं, बाबा जिच्या नावामध्ये सन आहे, एनर्जीचा स्रोत आहे, ती कम एनर्जेटिक कशी असू शकते. त्यामुळं बहुतेक त्या सनची एनर्जी घेऊन मी जन्माला आले. आणि म्हणतात ना नावात काय असतं असं म्हणतात, पण मी म्हणते नावातच खूप काही असतं. आणि माझ्या आईला कुठेतरी ते माहीत नाही काय दिव्य साक्षात्कार झाला होता की तिने माझं नाव संजत ठेवलं. आय ट्रूली ग्रेटफुल टू माय पॅरेंट्स ऑल्सो की त्यांनी मला ज्या पद्धतीने माझं संगोपन केलं, मला कॉन्फिडन्स दिला, मला इथपर्यंत पोहोचवलं. ह्याच्यात नक्कीच त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि एक लेगसी आहे की एक परमेश्वराने असे आईवडील आपल्याला द्यावेत, हे आपल्यासाठी पण खूप भाग्याची गोष्ट असते. तुम्ही पॅरेंटिंग कोच आहात मॅम, त्याबद्दल थोडंसं गाईड करा. ओके, सुरुवातीला ना मी पण पॅरेंटिंगचे काही टेक्निक्स मला माहिती नव्हतं, त्याच्यामुळं ते छडी लागे छमछम लहानपणापासून तेवढं शिकलेलं आहे कार्यक्रम. मराठी मीडियमला शिकल्यामुळं छडीशिवाय समजतच नाही असं माहीत होतं. आणि त्याच्यामुळं ना इतका राग बसलेला होता टीचर्सबद्दल. मग मी म्हटलं नाही, आपल्याला काहीतरी सुधारणा आता केली पाहिजे. आणि म्हणून पॅरेंटिंगच्या काही छोट्या छोट्या टिप्स आता आपण पॅरेंट्सला देऊ. म्हणजे आय रिअली फील प्राऊड की माझ्या मुलांना मला कधी मारावं नाही लागलेलं, कधी हात उघडावं नाही लागलेलं, ते आपोआप. आणि मग सगळे म्हणतात नाही नाही मॅडम यू आर सो फॉर्च्युनेट, तुमच्या पोटी इतकी चांगली मुलं जन्माला आली. मी म्हटलं माहीत नाही नक्की काय झालं, पण कसे पॅरेंटिंग व्हावं, कारण बऱ्याचदा आपण ना खूप निगेटिव्हिटीने पॅरेंटिंगला फेस करतो. आपल्या मुलाबद्दल सारखं निगेटिव्ह विचार करत असतो, त्याला जे काही दूषणं देतो त्याच्यामुळं मुलांचे प्रोग्राम घडत आहेत हे आपण विसरून जातो. कारण आर सबकॉन्शियस माइंड creates our personality and our subconscious mind has been programmed in your childhood. तुमच्या लहानपणी तुमच्या सबकॉन्शियसचे बिलीफ, त्याचे प्रोग्रामिंग होत असतात. त्यामुळे आपण त्या लहान वयामध्ये खूप केअरफुली हे बाळ हे हँडल केलं पाहिजे. म्हणजे आम्ही हे मानतो की माझ्या शाळेचं नाव स्ट्रॉबेरी स्कूल आहे आणि तुम्हाला माहिती आहे की स्ट्रॉबेरी फ्रूट्सला खूप कोमलतेने नर्चर करावं लागतं, खूप काळजी घ्यावी लागते त्याची. आणि तीच घेण्याचा आम्ही आमच्या शाळेमध्ये प्रयत्न करतो. आणि मला वाटतं की घरी पण असंच घडलं पाहिजे, नाहीतर त्या स्ट्रॉबेरीला जर घरी कुचललं गेलं तर ते बिचार मुरझा जाएंगे ऐसे होगा. तर म्हणून मी ते पॅरेंटिंग कोचकडे आले. ॲक्च्युली मी म्हणते ना की मला हर एक गोष्टीचं गायडन्सनं वरतून मिळते असं वाटतंय. म्हणजे हे मी खूप काय म्हणतात ना लीनतेने कबूल करते की मला त्या मार्गाकडे पाठवलं गेलं आहे. मी पॅरेंटिंग कोच मला नव्हतं व्हायचं किंवा माझ्या डोक्यातही नव्हतं. पण 2018-19ला मी अहमदाबादमध्ये परीक्षित जबनपुत्रा हे जे खूप फेमस यूट्यूबर आहेत त्यांचं ट्रेन द ट्रेनर हा एक प्रोग्राम मी अटेंड केला 8 दिवसाचा. आणि त्यांचं जे काही मी ऐकलं त्यावरनं मला वाटलं की नाही नाही आय हॅव टू बी अ पॅरेंटिंग कोच. कारण एक स्कूल ओनर आणि एक पॅरेंटिंग कोच अशा ज्या दोन्ही भूमिका आपण निभावू शकलो तर कदाचित या मुलांच्या लाईफमध्ये आपण खूप पॉझिटिव्हली आणि सकारात्मक बदल जे आहेत ते करू शकतो. आणि म्हणून मी पॅरेंटिंग कोच बनली. आज आपल्या महिला पॉडकास्ट बघताय तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? महिला असेल किंवा पुरुष असेल, मी सगळ्यांना एक मेसेज देऊ इच्छिते की तुम्ही एक एनर्जी आहात आणि तुम्हाला परमेश्वराने खास बनवलंय. त्यामुळं त्याच्या क्रिएशनचा रिस्पेक्ट करा. कुणी दुसऱ्यासारखं होण्याचा नक्कीच प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्यातल्या बेस्ट क्वालिटीज बाहेर काढा. असं जरुरी नाही की पुरुष खूप स्ट्रॉंग असतील आणि महिला कमजोर आहेत. तुम्ही स्वतःला कमजोर समजायला लागलेले असता म्हणून तुमच्यामध्ये कमी निर्माण होते किंवा कदाचित तुमच्यातल्या कमतरतेकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायला लागता. त्यामुळं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजा. यू आर द क्रिएशन ऑफ गॉड याचा रिस्पेक्ट करा आणि तो उगाचच थातुरमातुर काही बनवणार नाही आहे. जर त्याला आणि दुसऱ्या कोणासारखं होण्याचा प्रयत्नही करू नका. नाही मला आता संजोतसारखं व्हायचं किंवा नाही मला आता माधुरी दीक्षित सारखं व्हायचं किंवा सुधा मूर्ती सारखं. नो, जर त्याला अजून एक संजोत बनवायची असते तर त्या परमेश्वराने बनवली असती. अजून एक सुधा मूर्ती बनवायची असेल तर त्याने बनवली असती. त्याने तुम्हाला का बनवलं? तुम्हाला बनवण्याच्या मागे त्याचा एक पर्पज आहे.
तो पर्पज ओळखा की मी नक्की या आयुष्यात येऊन काय करणं बाबा तुला अपेक्षित आहे, मला याचं गायडन्स दे. हे युनिवर्स तुमचा प्रत्येक शब्द ऐकत आहे आणि तुम्ही म्हणा मी स्ट्रॉंग आहे. तुझं स्वप्न काय आहे माझ्या माध्यमातनं जे मला पूर्ण करायचं आहे ते तू मला फक्त सांग, तू ताकद दे, मी लढायला तयार आहे, मी पुढे जायला तयार आहे. हा मी मेसेज नक्की नॉट ओन्ली फॉर लेडीज बट फॉर जेंट्स फॉर ऑल देऊ इच्छिते की तुम्ही नक्की स्वतःतल्या गुड क्वालिटीज बेस्ट क्वालिटीज बाहेर काढा, त्याला नर्चर करा, त्याला वाढवा. यू आर द बेस्ट अँड यू कॅन डू एनिथिंग इन युअर लाईफ. आजकाल महिला उद्योग क्षेत्रात येण्यासाठी घाबरतात, तर त्यांनी उद्योग क्षेत्रात यावं का आणि कशासाठी यावं? हे बघा, उद्योग क्षेत्र असेल किंवा दुसरे काही क्षेत्र असतील, म्हणजे घाबरतो आपण का? कारण आपल्या बिलीफमध्ये काय बसलेलं आहे की मला फेल्युअर येईल का. हे फक्त उद्योग क्षेत्रात येणार नाही. आजकाल मुली पॅरेंट्स पण बनायला मागत नाहीत. म्हणजे उद्योग क्षेत्र तर दूरच आहे, मुली म्हणतात नको आपण पालकच नको बनवायला, उद्या आपण पालक म्हणून आपल्याला फेल्युअर आलं तर. त्यामुळं कोणतंही क्षेत्र असू, मग ते सामाजिक क्षेत्र असेल, ते शैक्षणिक क्षेत्र असेल, ते औद्योगिक क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्रात जाताना ना स्वतःतली पॉझिटिव्हिटी जी आहे ना ती तुम्हाला नेहमी जागी ठेवावी लागणार आहे. स्वतःतली पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला वाढवत ठेवावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक काम करा, जिथून तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी मिळते, तुम्हाला तो आभास होतोय ना, तिथून स्वतःला 4 हात दूर ठेवा. कारण तुम्हाला तू अपयशी होशील, अरे तू मुलगीच आहे आणि तुझ्याच्याने हे होणार आहे का, आणि आजपर्यंत कोणी केलं, हे मी ऐकलेत डायलॉग. कारण मी जेव्हा शाळा सुरू केली त्यावेळेस माझ्याही आजूबाजूला अशी लोक होतेच ना की बाई आता ही तो संगमनेरात तोपर्यंत कोणती स्त्री संस्था चालक नव्हती. मी अचानकच सुरू झालेली होती की मला संस्था आणि मी शाळा, त्यामुळे मला नाव ठेवणारी पण लोक होती. पण मी अशी होती ना की ते एक तुम्ही बेडकाची गोष्ट ऐकली असेल, तो बहिरा बेडूक, तो विहिरीतनं बाहेर येताना तो बहिरा होता म्हणून तिथपर्यंत आला, जे ऐकणारे होते ते परत खाली विहिरीत पडत राहिले. अशी गोष्ट आपल्यासोबत होऊ शकते. कदाचित त्यावेळेला मी बहिरी होते, मला काही ऐकायलाच येत नव्हते, म्हणून आज इथपर्यंत मी एक यशस्वी संस्था चालक होऊ शकले. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचं ऐकू नका, स्वतःचा इनर व्हॉइस जो आहे तो ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि इनर व्हॉइससाठी, ती क्लॅरिटी येण्यासाठी थोडं तरी मेडिटेशन तुम्ही करा आणि हळूहळू त्या पाथवरती प्रकाश टाकत राहा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करा. महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल कोणतं असावं असं तुम्हाला वाटतं? महिलांना उद्योग क्षेत्रात येण्याचं पहिलं पाऊल म्हणजे युअर मिशन. तुम्हाला हे नक्की का करायचंय? दुसऱ्यांनी केलं म्हणून करायचंय का? तर ते तुमचं मिशन असू शकत नाही आणि दुसऱ्या मिशनवरती तुम्ही खूप काळ यशस्वी होऊ शकत नाही. वाय यू वॉन्ट टू बी लाईक दॅट और वाय यू वॉन्ट टू स्टार्ट दिस स्टार्टअप, हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्याच मिशन आणि विजनची क्लॅरिटी नाही आहे तोपर्यंत तुम्ही एका टप्प्यापर्यंत जाऊ शकता लोकांना कॉपी करत, पण तुम्ही लॉंग टर्म नाही तुमचं ध्येय गाठू शकणार. आणि म्हणून पहिली गोष्ट असते तुमचं मिशन. हे बघा, मिशन डिसाईड झालं, विजन डिसाईड झालं ना, पैसा आपोआप येईल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने येईल. यू विल सरप्राईज टू सी की हाऊ दिस थिंग्स आर हॅपनिंग टू मी, हाऊ आय एम गेटिंग द फंड्स. हे माझ्या बाबतीत घडलंय म्हणून मी तुम्हाला सांगू शकते. अरे व्हेरी ऑर्डिनरी से एक्स्ट्रा ऑर्डिनरीची माझी हे आहे, जर्नी आहे. सो आय कॅन टेल, कारण माझा हा अनुभव आहे. स्कूलमधला असा भन्नाट अनुभव आहे की जो तुम्ही कधीच विसरला नाहीये? ॲक्च्युली स्कूलच्या मुलांसोबतचा नाही आहे, पण माझ्या टीचरच्या सोबतचा आहे. काय झालं होतं की एक 4 वर्षापूर्वी मी माझ्या टीचरला ट्रिपला घेऊन गेलेली होते आणि आम्ही सगळे गेलो. माझ्या स्कूलमधले बहुतांश टीचर माझ्यासोबत आले होते. 2 दिवसाची ट्रिप होती. मी टीचर्सला घेऊन गेले, पण माझ्या स्कूलमधले 3 टीचर की ज्यांना घरून 2 दिवसाची परमिशन नव्हती, तर त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. पण तिथे गेल्यानंतर माझ्या मनात सारखी कुटकुट की अरे ते यायला हव्या होत्या, त्या यायला हव्या होत्या. म्हणून मी त्यांना कॉल केला की 1 दिवसासाठी येऊ शकाल का? म्हणे हो 1 दिवसासाठी परमिशन मिळेल. म्हणून मी माझी गाडी ड्रायव्हर परत पाठवला की ह्या तिघींना तुम्ही घेऊन या.
मी तिथे गेले, आम्ही छान मस्त वॉटर गेम हे ते सगळं केलं, रात्री DJ वगैरे सगळं केलं. सकाळी पहाटे मी त्यांचं मॉर्निंग मेडिटेशन घेतलं उरलेल्या सगळ्यांचं. साधारण मेडिटेशन होऊन 6-6:30 वाजले असतील आणि मला माझ्या ड्रायव्हरचा फोन आला की मॅडम शिंदे पळशाच्या तिथे आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि गाडी टोटल लॉसमध्ये गेलेली आहे. माझा पहिला प्रश्न होता आणि टीचर नाही म्हणजे टीचरला काहीच लागलेलं नाही आहे, त्या सुरक्षित आहेत. मला तरी शंका आली, गाडी टोटल लॉसमध्ये गेल्यानंतर माझ्या टीचर कशा सुरक्षित आहेत. थोड्या वेळानंतर मला प्रियाचा फोन आला, ती रडत होती आणि तिने मला सांगितलं की मॅडम मनीषा मॅडम जे आहेत त्यांना बहुतेक डोक्याला मार लागला आहे कारण त्या कंटिन्यू वॉमिटिंग करत आहे आणि तिथले आजूबाजूचे लोक म्हणतात यांच्या घरच्या लोकांना तातडीने बोलून घ्या. मग मात्र मी घाबरले की यांना काहीतरी जबरदस्त मार लागलेला आहे. मी प्रियाला सांगितलं, म्हटलं प्रिया एक काम कर, आत्ता जे तुझ्या डोळ्यापुढे दृश्य दिसतं आहे ते जरी खरं असेल तरी तुला एक गोष्ट करायची आहे की त्या मनीषाला तुला क्लासरूममध्ये बघायचे की नॉर्मल आहे, क्लासरूममध्ये मुलांबरोबर ती खेळते आहे, ती शिकवत आहे आणि एकदम तिचं नॉर्मल रुटीन सुरू झालेले. तुला हेच बघायचे सातत्याने. पटकन ॲम्ब्युलन्स बोलून घे, त्यांना गाडीत घाल आणि MRI करायला घेऊन जा. तोपर्यंत मी आले. मी इकडे माझ्या टीचरला काहीही कळू दिलं नाही मी कुठं चालले, फक्त एक जणीला कल्पना दिली होती असं असं झालंय. मी परत आले नाशिकला, मी पोहोचले बिटको हॉस्पिटलला, त्यांना ॲडमिट केलेलं होतं. तिथून काढलं ते MRI करायला गेले. मी जेव्हा तिथे गेली तर प्रिया राजपाल तिला काही झालेलं नव्हतं. फॉर्च्युनेटली ती व्यवस्थित होती. पण माझ्या 2 टीचर, कारण गाडी इतकी जोरात धडकली होती, म्हणजे असं झालं होतं की शिंदे पळशाचा टोल फाडला, पुलावरती गाडी गेली. सकाळी 7 वाजता कुठून कोण जाणे, एक 2 व्हीलरवाली आमच्या गाडीच्या समोर आली, तिला वाचवताना माझ्या ड्रायव्हरने डिवायडरवर गाडी धडकली. तिथं लागल्यानंतर गाडी परत इकडे ब्रिजच्या दुसऱ्या कठड्याला येऊन धडकली आणि त्याच्यानंतर गाडीचा ऑइल टँक फुटलेला होता, डिझेल टँक फुटलेलं होतं, गाडीचे 2 चाकं गळून पडलेली होती आणि टीचर एक रस्त्यावरती 2 बाजूने दोघी. मी जेव्हा म्हणजे मी आणि हा विचार करत होते, जेव्हाही मी त्या नाशिकवरनं म्हणजे माझ्या ट्रिपच्या ठिकाणावर नाशिकला येत होती, वॉटरमेलन रिसॉर्टला आम्ही गेलेलो होतो आणि मी मात्र स्वामींना, मी स्वामींची खूप भक्त आहे, स्वामी समर्थांवर माझी प्रचंड श्रद्धा आहे आणि मी स्वामींना विनंती करत होती की स्वामी तुम्ही त्यांच्याजवळ थांबा. आता मी त्यांच्याजवळ नाही आहे आणि त्यांना आधाराची गरज आहे, तुम्ही तिथे थांबा. ॲम्ब्युलन्सवरती जेव्हा जिथं असं मी इमॅजिन केलं की ॲम्ब्युलन्समध्ये 2 बाजूने माझ्या 2 टीचर झोपलेल्या आहेत, स्वामी मध्ये बसलेले आहेत आणि दोघींच्या डोक्यावरती हात ठेवून मला आश्वासन करत आहे, तू काळजी करू नको, तू येऊपर्यंत मी यांच्या सोबत आहे. हो. आणि मला सांगतात आणि मी स्वामींना म्हणते, स्वामी मी पोहोचतेच आहे, तुम्ही हात काढू नका, तुम्ही माझ्या टीचर जवळ थांबा. मी जेव्हा तिथे पोहोचले नाशिकमध्ये, प्रिया ढसढसा माझ्या गळ्यात पडून रडत होती आणि मी तिला विचारलं ओमेटिंगचं काय. नाही ओमेटिंग थांबल्यात म्हणे त्यांच्या. तुला सांगते त्यानंतर परत मनीषाला ओमेटिंग झालेली नव्हती. तिचा MRI काढला, MRI मध्ये तिला ब्लिडिंग नव्हतं पण तिचा मेंदूला मार लागलेला होता आणि सूज झालेली होती. पण असं कसं झालं की ह्या सगळ्या विनंतीच्या पहिले तिला कंटिन्यू ओमेटिंग होते आणि त्यानंतर ती अचानक बंद होते. म्हणजे कुठेतरी स्वामींनी माझं म्हणणं ऐकलेलं होतं. मी 3 दिवस म्हणजे त्यांना 3 दिवस ICU मध्ये ठेवलेलं होतं. मी 3 दिवस कंटिन्युअस बाहेर बसून होती तिथे त्या हॉस्पिटलमध्ये, सुदर्शन हॉस्पिटलला मी त्यांना नंतर ऍडमिट केलं आणि मी तिथे होती. कुठेतरी माझ्या मनात असं आलं की अरे आपण तर चांगल्या भावनेने त्यांना बोलवत होतो ना. माझ्या मनात कुठं असं होतं की बाई त्यांना असा त्रास राहावा. मग मी म्हटलं इथे कुठे स्वामी समर्थाचं केंद्र असेल तर मला तिथे जायचं, मला मेडिटेशन करायचंय. आणि म्हणून मी गेली, ते केंद्र शोधलं, मी मेडिटेशन केलं आणि मी स्वामींना आतून फक्त प्रश्न विचारत होती की माझी काय चूक होती किंवा मला काय, मी काय ह्याच्यातनं वाईट असं थोडी इच्छित केलं होतं की हे चांगलं व्हावं वाटत होतं. तर मला तिथे काही उत्तर आलं नाही. पण सकाळी मात्र पहाटे मला एक मेसेज आला. त्या मेसेजचे मला एक्झॅक्ट शब्द नाही आठवत, पण त्या मेसेजचा अर्थ असा होता, तुम्ही तुमचं संचित बरोबर घेऊन आलेलं असतात, ते तुमचं प्रारब्ध असतं या जन्माचं, पण या जन्मामध्ये जे तुम्ही चांगलं काम करता त्यामुळं तुमचं प्रारब्ध शिथिल होण्यासाठी मदत होते. मग मला कळालं की कदाचित त्या टीचर बरोबर अजून काही वेगळं घडू शकलं असतं. कदाचित त्या ऍक्सिडेंट मध्ये अनवॉन्टेड अशा गोष्टी घडल्या. माझी डेस्टिनी होती
पण या जन्मात कदाचित मी चांगलं काही काम करत आहे आणि म्हणून माझं प्रारब्ध थोडं शिथिल करण्याचं काम त्या परमेश्वराने केलंय. हा मेसेज मला स्वामींनी दिला आणि तिथून पुढे मी काही वाईट गोष्ट घडली, काहीही नकारात्मक गोष्ट घडली तरी पण मी म्हणते की नाही, यापेक्षा अजून वाईट घडणार होतं, पण थोडक्यात भागवलं म्हणजे जीवावर बेतलं आणि बोटावर निभावलं, असं याच्यातनं मला मार्ग मिळाला. तुमच्या आयुष्यामध्ये असे चढउतार आले असतील की ज्याच्यातून तुम्हाला काही धडा शिकून गेले, तो अनुभव काही शेअर करा. माझ्या आयुष्यामध्ये असे भरपूर येतात, म्हणजे चढ उतार येतात आणि त्याच्यातनं आपण ऍक्सेप्ट पण करतो की ठीक आहे, ही कदाचित हेच मला मेसेज आहे. आपण म्हणतो ना की तुमच्या अपयश हा तुमचा खरा गुरु असतो आणि त्या अपयशातूनच तुम्हाला खरं शिकलं पाहिजे. त्यामुळे चुका होत राहतात आणि त्या तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत. मी एक सांगते की मी आळेफाट्याला एक शाळा सुरू केली 2018-19 मी शाळा सुरू केली. खरं म्हणजे जेव्हा पण मी तिथे गेली होती ना, त्या फ्रॉम डे वन मला इतक्या अडचणी आलेल्या होत्या म्हणजे सांगता येणार नाही. कितीतरी वेळा वाटलं की नाही आता आपण हे बंद करून परत आपल्या संगमनेरला जाऊ, हे बंद करू आणि परत जाऊ, पण कुठेतरी ते म्हणतात ना एक जिद्द होती की नाही आपल्याला हे करायचं. मी इतका पैसा तिथे आजपर्यंत घालवला असेल, ह्या वर्षी मी निर्णय घेऊ शकले की नाही, कारण तिकडे ना आता आपण संगमनेरात राहिलेले, माझी थॉट प्रोसेस आणि तिकडची थॉट प्रोसेस कधी मॅचच नाही झाली. त्यामुळे मी आता विचार केला, मी खूप म्हणजे लिटरली कोट्यांमध्ये पैसा मी तिथे खर्च केला असेल आणि मला एक असं रिअलाइज झालं जेव्हा मी ती शाळा बंद केली, जेव्हा मी परत संगमनेरला आली, तेव्हा मला रिअलाइज झालं कदाचित ज्या लोकांचं मला देणं होतं ते देण्यासाठी मी तिथे जाऊन आले. ज्यांना जे द्यायचं होतं, कारण अशी काही लोक माझ्या आयुष्यात आलेली होती की ज्यांचा माझा काही संबंध नव्हता, कदाचित त्यांचं मला देणं होतं आणि त्यांचं देण्यासाठी माझ्याकडे परमेश्वराने पैसा दिला. ते जे काही कोट्यानी खर्च माझा झालेला आहे तो माझ्या आयुष्यात आला, तो मी दिला आणि माझं अकाउंट सेटल झालंय असं मी मानते. आणि जिथे जिथे ज्या गोष्टी होतात म्हणून मला असं वाईटच वाटत नाही, कारण मी माझे जे क्लासेस घेते त्याच्यात मी कर्माचा सिद्धांत हे लोकांना शिकवत असते, मी आयुष्याचं रहस्य लोकांना शिकवत असते, ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य शिकवत असते आणि खूप सारे अनुभव मी घेतलेले आहेत याचे. त्यामुळं मला असं वाटतं माझं कर्म सेटल होतंय. त्यामुळे जरी नुकसान झालं कोणत्या प्रकारे, मी परमेश्वराला धन्यवाद देते. थँक्यू, माझं कर्म सेटल झालं. थँक्यू, माझं कर्म सेटल झालं. आता माझी व्हॅक्युम होतोय, जागा होते जिथे मी चांगलं कर्म भरू शकते किंवा चांगलं गोष्टी तिथे टाकू शकते. स्ट्रॉबेरी स्कूल एवढा मोठा ब्रँड झालाय, त्याच्या शाखाही आहेत, तर मग तुम्ही कसं समतोल राखता की तुमचं फॅमिली लाईफ असेल, पर्सनल असेल, फ्रेंड सर्कल असेल, सगळं मॅनेज कसं करता? मला दिवसच पुरत नाही असं वाटतं. मी माझ्या लेकीला काल म्हणत होती, सिद्धी अगं मला 24 तासाचा दिवस पुरत नाही ग, काही सोय आहे? कारण की मी खूप लवकर उठते, मला ऑब्व्हियसली खूप लवकर उठण्याची सवय आहे. मी म्हटलं ना ब्रह्ममुहूर्ताचं मी लोकांना शिकवते, त्यामुळे मी स्वतः 5ला उठते. पण आणि सारखं म्हणजे इव्हन शाळेतून घरी गेले ना तरी पण मी काम करत असते, म्हणजे माझं काहीतरी रायटिंग करेल. आता माझं युट्यूब चॅनेल पण आहे, त्याच्यासाठी पण माझं स्क्रिप्ट रायटिंग चालू असतं. मला गाणं आवडतं, त्याच्यामुळे गाणं पण मी अधूनमधून म्हणत असते, आमची गाण्याचे प्रोग्राम्स पण होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीत म्हणतात ना आवड असली तर सवड निघते. त्यामुळं आणि एक आहे की मी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, म्हणजे जरी माझी ही शाळा असेल, बाकीच्या माझ्या शाखा असतील ना, तर प्रत्येक ठिकाणी मी योग्य व्यक्तींची अपॉइंटमेंट केली असं मला वाटतं. त्यामुळे मी असं रोज मी जरी शाळेत असली तरी मी शाळेचं काही काम नाही करत. मी जरी कुठे असते ना, मी म्हणजे तिथली ती जी लोक आहेत त्यांना प्रॉपर त्यांचं ट्रेनिंग दिलेलं आहे, सिस्टीम बसवलेलं आहे. त्याच्यामुळे मी असले नसले तरी परस्पर गोष्टी छान पद्धतीने कशा होतील याचं मी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे मला माझ्या हॉबीजसाठी किंवा माझ्यासाठी वेळ मिळतो आणि घरी पण म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित सेट आहेत. घरात खूप काही जबाबदारी नसते, स्वयंपाक वगैरेची नसते, त्यामुळे घरात पण देऊ शकते वेळ मी. आता मध्ये मी 15 दिवस कैलास मानसरोवरला जाऊन आले, त्यामुळे मी माझ्यासाठी वेळ काढते. मला ट्रॅव्हलिंग आवडतं, नवीन ऍक्च्युली कैलासमध्ये जी एनर्जी आहे, मी सगळ्या दर्शकांना नक्की सांगू इच्छिते की एकदा तरी म्हणजे तुम्ही हिंदू मुस्लिम हे सगळं सोडा, एकदा तरी त्या पॉवरफुल एनर्जीला भेटायला जाऊन या आणि मग बघा तुमचा आल्यानंतर काय अनुभव असतो ते. त्यामुळे मी काढते वेळ माझ्यासाठी आणि फॉर्च्युनेटली माझे मिस्टर पण खूप समंजस आहेत.
मुलं पण खूप समंजस आहेत की ठीक आहे मम्मा तू तुझ्यासाठी वेळ दे. माझी मुलगी तर म्हणते मम्मा मस्त एन्जॉय कर तुझं लाईफ. त्यामुळं छान मुलं मिळालीत आणि दोन्ही बॅलन्स होऊ शकतं त्याच्यामुळे. तुम्ही दर गुरुवारी शिर्डी साईबाबांना जाता तर त्याचं श्रद्धास्थान काय आहे, म्हणजे काय मोटिवेशन काय मिळते? ऍक्च्युली ना इथे संगमनेरात असून सुद्धा मी शिर्डीला जात नव्हते पूर्वी. म्हणजे इथे जवळ जायची पण जायची नाही. तुम्हाला म्हणजे माहित नाही खोटं वाटेल किंवा काय, मला 2 वेळेला दत्तांचा साक्षात्कार झाला. म्हणजे एकदा मला साईबाबा माझ्या ह्याच्यामध्ये आले, म्हणजे स्वप्नात आले आणि ते मला विचारतात कधी येणार आहे, लिटरली. आणि मी माझ्या मिस्टरांना म्हटले अहो मला ना साईबाबा आले सकाळी स्वप्नामध्ये, जायचं का आपण शिर्डीला? तर ते म्हटले नाही आज मला ना इकडे साईट व्हिजिट आहे, ते आहे हे आहे, आता आपण ना नंतर जाऊ. त्या दिवशी आम्ही गेलो नाही. त्याला जवळपास 2 महिने झाले मी गेलीच नाही शिर्डीला. 2 महिने झाले आणि त्याच्यानंतर मला स्वप्नामध्ये परत एकदा बाबा आले आणि ते मला म्हणतात अरे कधी येतीये, लिटरली हे शब्द ते पहाटेचे होते. आणि मी म्हटलं अरे बापरे आता काय करायचं. म्हणजे ज्या दिवशी तर त्याचा ना दुसऱ्या दिवस म्हणजे बुधवारी पहाटे मला बाबा आले स्वप्नामध्ये. आणि त्याच्यानंतर गुरुवारी हे सगळे लोक जातात बाकीचे संदीप वगैरे, ते मला माहिती होतं. त्या दिवशी रात्री ना म्हणजे मला पहाटे 4 वाजता परत जाग आली. गुरुवारी 4ला जाग आली. मी म्हटलं आपण थोडा वेळ मेडिटेशन करू आणि मी बघितलं अरे 4 वाजलेत. म्हटलं हे सगळे शिर्डीला जातात लोक, तर विचारूयात आपण संदीपला की मी पण येऊ का. मी पहाटे 4ला संदीपला फोन लावला, संदीप मी पण येऊ का रे शिर्डीला? तो म्हटलं मॅडम असं ऐन वेळेला येतं का, तिकीट काढावं लागतं हे ते. मग मी ते म्हणायचे मी डॉक्टर विशाल तामाणेंना फोन करायचं, त्यांनी तिकीट काढलं होतं. मी तामाणे डॉक्टरांना फोन लावला की म्हटलं डॉक्टर अहो आता मला येण्याची खूप इच्छा आहे, येऊ का मी? ते म्हटलं मॅडम माझ्याकडे ना एक एक्स्ट्रा तिकीट आहे, तुम्ही लगेच तयारी करा आणि निघा. लिटरली मी गाडीमध्ये बसले, म्हणजे खूप ब्लाइंडली बसले, एकदम आवडलं, खूप एक्साइटेड की अरे एक्स्ट्रा तिकीट पण कसं काय मिळालं आपल्याला आजच. हो आणि मी गेले. थ्रू आउट द जर्नी मी असा विचार करत होते खरं म्हणजे मला माझी दत्तांवरती श्रद्धा आहे, मी स्वामींना इतकं मानते, हे सगळ्या गोष्टी. आणि आपण तर इथे शिर्डीला आलो ना, आपल्याला शिर्डीला का बरं बोलवलं असेल, आपण शिर्डीला का आलं असेल. एक म्हणतात ना की मी पूर्ण फ्री फ्लोईंग नव्हते तिथे, म्हणजे की आपण जायचे म्हणून गेली होती बाबा शिर्डीला. आपल्या स्वप्नातच 2दा साईबाबा येऊन गेले. तिथं गेले, दर्शन घेतल्यानंतर मागे ना त्यांचं गुरुस्थान आहे बाबांचं, साईबाबांचं. तिथे मी दर्शन घेतलं आणि फेरी मारत होते आणि गाणं लागलं साई दत्ताचा अवतार साई. मी म्हटलं बाबा तुम्ही मला हेच पण उत्तर देऊन टाकलं की मी दत्ताचे भक्त आहे आणि इकडे का आली आहे, अरे मीच तो. आणि नंतर कळालं की स्वामींचा परत एक जन्म आहे साईबाबा पण. मग तर खूप श्रद्धा बसली की नाही ते मला स्वामी म्हणताय तू इतक्या लांब येण्याची गरज नाही, तू इथल्या इथं आली तरी मीच तुला भेटणार आहे. सो असे चमत्कार घडत असतात. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं? खरे तसे तर खूप आहेत, म्हणजे आपल्याला जे पुस्तकं आवडायचे ते वगैरे अशी. पण आता रिसेंट जे वाचलेलं आहे एक द पॉवर ऑफ नाऊ, मी रिसेंट वाचलं द पॉवर ऑफ नाऊ. हे मला खूप का आवडलं की वर्तमानात जगा हे त्याने सांगितलेलं आहे. जेव्हा मी पुस्तक वाचायला घेतलं ना त्यावेळेस मला असं वाटलं म्हणजे ते खूप डिटेल आहे, खूप डीप आहे, खूप अध्यात्म आहे त्याच्यामध्ये आणि माझ्या सुरुवातीचं खूप डोक्यावरनं जायला लागलं. पण ज्या वेळेला मी त्याच्यात खोल शिरत गेली त्यावेळेला कळालं की वर्तमानात जगण्याची कला काय असते आणि वर्तमानात जगण्याचे फायदे काय असतात. कारण आता आपण बोलते म्हणजे आपण पॉडकास्ट सुरू केला त्यावेळेचा क्षण हा आपला भूतकाळ झालेला आहे. आपण किती प्रयत्न केला तरी तिथे नाही जाऊ शकत. मी विचार केला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण चुकीचं दिले, मी परत तिथे जाईल आणि उत्तर बरोबर करेल, नाही होणार आहे. पण त्या क्षणाला आता हा क्षण चालू आहे ना, या क्षणाला मला खळखळून हसावंच वाटलं तर मी हसायचे, मला एखादी गोष्ट करावीशी वाटली तर करायची. आपण म्हटलं हे झालं ना की मी आनंदी होईल, अरे ते झालं ना की मग मी नक्की आनंदी होईल. आपण जेव्हा तिथे पोहोचतो ना तेव्हा आपण परत आनंदी व्हायचं विसरूनच जातो. आपण म्हणतो आपण प्रोलॉंग करत राहिलेलो आनंद. आणि त्या पुस्तकाने मला शिकवलं की वर्तमानात जगण्याची शक्ती. त्यामुळे ज्यांना शक्य आहे द पॉवर ऑफ नाऊ किंवा वर्तमानाची शक्ती पुस्तक तुम्ही नक्की ऑर्डर करा. मी खूप जणांना हे सांगते आणि ते पुस्तक तुम्ही वाचलं की त्याच्यात तुम्हाला जीवनाचं सार मिळून जाईल.
खळखळून हसा, उड्या मारा, नाचा, बागडा. लोक काय म्हणतील, शेवटी लोक तुम्हाला ना घोड्यावरही बसू देणार नाही, घोडा डोक्यावरही घेऊ देणार नाही आहे. त्यामुळे हे तुमचं आयुष्य आहे आणि हे एकदा संपलं तर परत तुम्ही येऊ शकणार नाही. आपण रिटायर्ड होऊ आणि नंतर मी मज्जा करायला लागले. अरे काही नाही, रिटायर्ड होईल ह्याची गॅरंटी लिहून आणलेली का स्टॅम्प पेपरवर आहे का? आता तर कसलं सगळं अनसर्टन आहे. आता मी बोलते, उद्या खाली गेल्यावर काय होणार आहे माझ्या बाबतीत मलाही माहिती नाही. त्यामुळे आहे तो क्षण जगायला लागा, आणि हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिथून माझं आयुष्यच बदललं. दैनंदिन जीवनामध्ये असं वाक्य आहे की ते तुम्हाला मोटिवेट करतं, बी हॅपी. Always be happy in any situation, wherever you are. Just enjoy. आणि तुम्ही स्ट्रेस कसा रिलीज करता? गाणं म्हणून. एखादं गाणं म्हणू पण शकता. ऍक्च्युअली गाणं ही माझी स्ट्रेंथ आहे. म्हणजे मी सेकंड स्टँडर्ड पासून गाणं म्हटलेली आहे. म्हणजे काय होतं ना, पूर्वी एक हे असायचं, बिना का गीत माला म्हणून कार्यक्रम लागायचा. आणि तेव्हा रेडिओ होते, रेडिओवर गाणे लागायचे दुपारी 12 वाजता. माझ्या आईला पण गाण्याची खूप आवड आहे, ती पण चांगली गायिका होती आणि ती गाणं लावून द्यायची आणि आम्ही ऐकायचो. तर मी सेकंड स्टँडर्ड मध्ये असताना आम्हाला, म्हणजे जेव्हा असं गावात आले, मी पहिली मी फॅक्टरीवर केली, साखर कारखान्यावर, आणि दुसरीला आम्ही आदर्शमध्ये आले. तर आमच्या टीचरने सांगितलं की कुणाकुणाला कविता येते. मी हात वर केला, मला कविता येते. मग आमच्या मॅडम म्हटल्या, हा संजोत कविता म्हण. मी म्हटलं येस मॅडम. आणि मी कविता जी म्हटली सेकंड स्टँडर्ड मध्ये ती मी म्हणून दाखवती. मी म्हटले, मोहे भूल गए सावरिया, भूल गए सावरिया, आवन कह गए अजहुन आए, आवन कह गए अजहुन आए, लीन मोरी खबरिया, मुहे भूल गए सावरिया, भूल गए सावरिया. वाव. ही माझ्यासाठी कविता होती. नंतर संशोधन झालं की अरे हे हिंदी गाणं असतं, आणि तेव्हा मला भूल गए सावरिया कशाचं काही गंध नव्हतं. पण तेव्हा आमच्या टीचरला शोध लागला, अरे पोरगी चांगलं गाते. आणि मग तिथून पुढे माझी गाण्याची जर्नी सुरू झाली. मग मी सह्याद्रीत आले, मग तिथे परदेशी सर असेल, सुरेश परदेशी, भैरवी सर, या सगळ्यांनी माझ्या गाण्याला जास्त प्रोत्साहन दिलं. मी नेहमी स्टेजवर होते आणि मी नेहमी सांगते की माझ्यातली लिडरशिप डेव्हलप होण्यासाठी माझं गाणं खूप कारणीभूत ठरलं. कारण मी नेहमी लाईमलाईट मध्ये राहिली, लोक मला ओळखायचे, ही संजोत असं. आणि कदाचित त्यामुळे माझी ना भीती निघून गेलेली होती आणि घाबरणं कशाला असतात. डेअरिंग वाढत गेली, माझी लिडरशिप वाढत गेली, आणि तेच कारणीभूत आहे आज स्ट्रॉबेरी स्कूल सुरू करण्यामागे. मॅम, पुन्हा सुरुवात करायची झाली असती तर तुम्ही कोणता व्यवसाय निवडला असतात? खरं म्हणजे मला असं वाटतं स्कूलमध्येच करण्यासारखं खूप आहे आणि मी योग्य ठिकाणी आहे, योग्य व्यवसायात, माझ्या स्वभावाला अनुरूप किंवा आणि खरंच जी गरज आहे काळाची. त्यामुळं पुन्हाही जन्म घेतला आहे, पुन्हाही व्यवसाय सुरू केला, ते मी स्कूलशीच रिलेटेड करू शकते. आणि तेच मला करायला आवडेल, मुलांसोबत काम, आणि या निमित्ताने आपल्या देशाची आपण सेवा करू शकतो. त्यामुळं स्कूल असेल, माझं यूट्यूब चॅनल असेल, ॲज अ मोटिवेशनल स्पीकर आहे, मी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान देते. तर मला असं वाटतं की हे माझं काम आहे आणि हे मला आवडतं आहे, म्हणजे मी त्याला एन्जॉय करते, पॅशनेटली करते ते. त्यामुळं पुन्हाही मी तेच करेल आणि एक आपल्या देशासाठी पण मी कॉन्ट्रीब्यूट करू शकते. या निमित्ताने एक चांगली पिढी घडू शकते देशासाठी. असा कोणता क्षण आहे की ज्यावरून तुम्हाला वाटलं की तुम्ही योग्य दिशेने आहात, योग्य करिअर आहे, ते सांगू शकाल? जेव्हा माझे शाळेचे रिझल्ट लागतात, जेव्हा 10वीचे, कारण तुम्ही 9वीपर्यंत काय करता ना हे लोकांना काही फार माहिती नसतं, पण जेव्हा 10वीचा रिझल्ट लागतो, बोर्डचा रिझल्ट लागतो, तो मात्र लोकांना नोटिसेबल होतो. आणि आत्तापर्यंतच्या स्ट्रॉबेरी स्कूलची एक हिस्ट्री आहे. अबोव 90% जी मुलं आहेत ती स्ट्रॉबेरीची एकदम हायेस्ट आहेत. म्हणजे संगमनेरा जेवढ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये अबोव 90%ची हायेस्ट मुलं कोणती असेल तर स्ट्रॉबेरीची असतात. यावर्षी माझ्याकडं 24 स्टुडंट आहे की जे अबोव 90%ला, आणि ते इयर ऑन इयर वाढतच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी इथे योग्य ठिकाणी आहे. शिवाय
जेव्हाही कुठे आपण बाहेर जातो आपल्याला मुलं ओळखायला येत नाही, पण मुलं आता मोठी झाली, त्यांच्या व्यवसायाला लागलीत, आता त्यांचं सगळ्या गोष्टी बिझनेस वगैरे सुरू झाले, त्यांचे चेहरे पण बदलले, पण आपण मार्केटमध्ये असतो आणि ते पटकन येतात आणि आपलं पाय पडतात. त्यावेळेस असं वाटतं की अरे आपण खरंच काहीतरी केलं व यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं, आणि म्हणून मुलं आपणहून येतात आणि आपलं दर्शन घेतात आणि सांगतात की आज मी जे काही आहे ते फक्त शाळेमुळे आहे, किंवा स्ट्रॉबेरी स्कूलमध्ये जे संस्कार आम्हाला मिळाले, ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहे, जसं संगोपन आमचं झालंय, तर ती एक अटॅचमेंट मुलांना निर्माण झाली. म्हणजे जशी त्यांची ती फॅमिली आहे तशी आता त्यांना ही पण फॅमिली वाटते. तर छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. माझ्या ऐकण्यात आलंय तुम्हाला खूप अवॉर्ड्स मिळाले, तर तुम्ही त्याबद्दल शेअर करा. नक्कीच. खरे म्हणजे ह्या म्हणजे स्कूल करत असताना मी म्हटलं ना की काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह देण्याचा मी प्रयत्न केला. नेहमीचं ट्रेडिशनल एज्युकेशन सोडून आपण काय द बेस्ट देऊ शकतो हे देण्याचा मी प्रयत्न केला. तर त्यामुळं खूप सारे अवॉर्ड मला नक्कीच मिळालेले आहे. पण त्या अवॉर्डमधलं पण आणि सगळ्यात जी स्ट्रॉबेरीची एक मेमरी आहे, जो आमचा क्षण सुवर्ण अक्षरात लिहून ठेवला आहे आम्ही आमच्या हृदयामध्ये, तो म्हणजे आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासोबत माझ्या मुलांना बालदिन साजरा करता आला. 2011मध्ये आम्हाला राष्ट्रपती भवन येथून इन्व्हिटेशन मिळालेलं होतं बालदिन साजरा करण्यासाठी. आणि मी माझ्या स्कूलचे स्टुडंट्स, टीचर्स, ट्रस्टीज आम्ही सगळेजण त्यावेळेच्या म्हणजे भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या समवेत तो बालदिन साजरा केला, आणि ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे जो दुसरा अवॉर्ड आहे, मी म्हटलं ना की माझ्या बाबतीमध्ये सिक्रेट नेहमी वर्क करत राहिलेलं आहे, आणि मला ना लहानपणापासून किरण बेदी यांचं खूप अट्रॅक्शन होतं. तर मी जेव्हा NCC मी पार्टिसिपेट केलं होतं, तर मला ना किरण बेदीसारखं IPS ऑफिसर बनायचं होतं. तर मी त्याच्यासाठी NCC घेतलं, सगळ्या एक्झाम पण दिल्या C सर्टिफिकेटपर्यंत. पण माझे वडील आता ते महाराष्ट्रीयन लोकांना आपली मुलगी ह्याच्यात जावी असं मान्य नसतं, त्याच्यामुळे मला त्यांनी परमिशन नाही दिली. पण माझं एक स्वप्न असायचं की अरे आपल्याला किरण बेदींसारखं बनायचं होतं, पण नाही बनता आलं. कालांतराने मी स्वतः बॉयकट ठेवायला सुरुवात केली, आणि मी म्हटलं कधी ना कधी आपल्याला ना किरण बेदींना भेटायचं आहे. तर ह्या शाळेच्याच निमित्ताने मी लखनौला गेलेलो होतो. तिथे एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती, आणि तिथे आम्हाला एक पेपर मला प्रेझेंट करायचं होतं, एक फाईल, की तुम्ही काय करता नक्की. तर आम्ही असं एक फाईल बनवून त्यांना प्रेझेंट केली होती की आम्ही कशा इनोव्हेटिव्ह आयडियाज स्कूलमध्ये एज्युकेशनमध्ये राबवतो वगैरे असं. तर मला हे माहिती नव्हतं की तिसऱ्या दिवशी किरण बेदी तिथे येणार होत्या. अचानक से अनाऊन्स झालं की टुडेज गेस्ट ऑफ ऑनर इज किरण बेदी, आणि मी खूप एक्साइटेड झाले, बापरे आपल्याला किरण बेदींना बघता येईल यानी. मग माझ्याबरोबर माझी व्हाईस प्रिन्सिपल होती योगिता दिघे. मग मी तिला म्हटलं मी तुला ना मोबाईल देते, तर मी काय करेल, किरण बेदी आहेत ना त्या अशा चालल्या की त्यांच्या शेजारी अशी उभी राहील, तू पटकन नकळत फोटो काढून घे आणि ती माझ्यासाठी एक मेमरी होईल. तर किरण बेदीच त्या खाडखाड स्टेजवरती चढून गेल्या. आम्ही आपलं नुसतं बघत राहिलो की अरे आता आणि कुठं गायब आहेत. पण नंतर ज्या वेळेला म्हणजे बघा त्यावेळेला 14 देशांनी पार्टिसिपेट केलेलं इंटरनॅशनल फोरम होतं, ते 14 देशांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. संपूर्ण भारतातल्या विविध शाळा तिथे आलेल्या होत्या, प्रत्येकाने आपले पेपर प्रेझेंट केलेले होते. पण द इनोव्हेशन इन एज्युकेशन ह्या कॅटेगरीमध्ये स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूल हे नाव जेव्हा अनाऊन्स झालं, I was so excited. I literally run to the stage. मी म्हटलं आता तर ऑफिशियली फोटो आहे आपला किरण बेदी सोबतचा, मस्त अवॉर्ड घेताना फोटो घेतला. तो फोटो आजही माझ्या केबिनला मी लावलेला आहे, आणि ते माझ्यासाठी खूप मेमरी म्हणजे महत्त्वाची मेमरी आहे. जशी प्रतिभाताई पाटील यांची मेमरी तशी किरण बेदींसोबतची आहे. नंतर खूप सारे दुबईला अवॉर्ड मिळाले, इथे पण इंडियामध्ये खूप सारे अवॉर्ड मिळाले. वेगवेगळ्या पेपरमध्ये माझ्याबद्दल आर्टिकल छापून आले. मग ते तुमचं लोकमत, सारोमत, त्याच्यानंतर तुमचे दिव्य मराठी, म्हणजे हर एक पेपर, सकाळ असेल, फक्त एकच नंतर असं वाटलं म्हणजे मोस्ट ऑफ सगळे कव्हर झालेले होते. एक म्हटलं आता कधीतरी टाइम्स ऑफ इंडिया, पण टाइम्स ऑफ इंडियात पण माझ्याबद्दल आर्टिकल लिहून आणलेलं आहे, त्याच्यामुळं आलंय. त्याच्यामुळं ते अवॉर्ड्स पण मिळालेत आणि प्रसिद्धी पण म्हणजे माध्यमाने दिली. ती परमेश्वराची इच्छा आहे. आपलं काही प्रामाणिकपणे काम केलं की ते नोटिसेबल होतं, एवढंच मला फक्त या निमित्ताने ते सांगायचं आहे. मॅम तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट कोणतं आहे? माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट माझी मुलगी सिद्धी. मी मगाशीच उल्लेख केला की लग्नानंतर 9 वर्षांनी मला सिद्धी झाली,
आणि म्हणून तिचं नाव मी सिद्धी ठेवलं की जणू काही मला सिद्धीच प्राप्त झाली होती. त्यामुळं ते, आणि मला वाटतं कोणत्याही स्त्रीसाठी आपलं पहिलं बाळ हे एक गिफ्टच असतं आणि ती जी अनुभूती असते एक नवीन निर्मितीचं अनुभूती आहे. आणि ह्या परमेश्वराने ते म्हणतात ना, एकाच या जन्मी झडू फिरुनी नवे जन्मेन मी. ते एकाच जन्मात ती परत एकदा जन्म घेत असते आपल्या बाळाच्या रूपानं, आणि ती जी अनुभूती आहे, ते जे गिफ्ट असतं ना, त्याची तुलना कशाशी होऊ शकणार आहे. तुमच्या यशाचं कारण काय? माझ्या यशाचं कारण ना, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली एक ओवी आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर तुमचं मन प्रसन्न असेल तर ती सिद्धी तुमच्या पायाशी लोळण घेईल. आणि कोणत्याही प्रसंगामध्ये न डगमगता, न घाबरता जर तुम्ही पुढे चालत राहिलात प्रामाणिकपणे, कुणाला न फसवता, आपल्याला कुणाला फसवायचं नाही आहे, पण प्रामाणिकपणे आणि त्या परमेश्वरावर भरोसा ठेवत. कारण ते म्हणतात ना, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनी या जेथे जातो. तसं तो मी जिथे जिथे जाईल माझ्या बोट धरून तो चालत आहे. हे जेव्हा आपण ॲज्युम करतो ना, परमेश्वर तुम्हाला कधीच अयशस्वी होऊ देणार नाही. तो चालवत राहील तुम्हाला पुढे पुढे. आणि आनंदी राहा. दुःखाच्याही प्रसंगी त्याचे आभार माना की तू मला ही ताकद देतोय, कारण दुःख तुमची ताकद वाढवत असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. सुखामध्ये तुम्ही एक वेळेस लूज पडाल, पण दुःख तुमची ताकद वाढवतो, ती शक्ती वाढवतो. हा प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे, म्हणून दुःखाबद्दल पण आभार मानूयात. मॅम, तुमचं यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही कोर्सेस पण घेता, तर त्याबद्दल काही शेअर करा. माझं यूट्यूब चॅनल आहे संज्योत वैद्य लाईफ कोच या नावाने. खरं म्हणजे जेव्हा कोविड सुरू झालं त्यावेळेला मी ते चॅनल सुरू केलं आणि त्यावेळेस मी खूप सारे व्हिडिओज तिथे टाकले. तर मला लोकांना मोटिवेट करायचं होतं, त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी मला जागवायची होती. आणि ह्या आजाराकडे तुम्ही नकारात्मकतेने बघू नका, कारण तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला मृत्यूपर्यंत घेऊन जाऊ शकतील. हे मला सारखं सांगायचं होतं. कारण माझ्या घरी माझ्या सासूबाई होत्या, कंटिन्यू TV पाहत राहायच्या, आणि म्हणून मी वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे की लोकांना पण मोटिवेट करा की निगेटिव्ह विचार करू नका असे. आणि तेच करत असताना एकदा अचानक मी व्हिज्युअलायझेशन याच्यावरती एक व्हिडिओ टाकला की तुमच्या कल्पनाशक्तीची काय ताकद असते. त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकला की आमच्या ऑफिसमधल्या एका मुलाला की ज्याचं सॅच्युरेशन खूप कमी झालं होतं, अगदी 66 सॅच्युरेशनपर्यंत गेलेला मुलगा, की डॉक्टरांनी सांगितलं हा डेंजर झोनमध्ये आहे, त्याला आपण कसं रिव्हर्स आणू शकलो आणि त्याला कसं मी म्हणजे मी नाही पण हे व्हिज्युअलायझेशन टेक्निकने कसं वाचवलं, हा मी व्हिडिओ शेअर केला. आणि मी लिहिलं होतं की तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर तुम्ही तुमचे नंबर आणि नावं द्या. लिटरली एका दिवशी 216 लोकांनी आपले फोन नंबर आणि नावं दिले की आम्हाला हे शिकायचं आहे. आणि तिथून पुढे माझ्या क्लासची सुरुवात झाली. मग मी उलगडूया रहस्य सर्वोत्कृष्ट आयुष्याचं हा 21 दिवसाचा एक कोर्स डिझाईन केला. नंतर त्याच्यात खूप सारे इम्प्रूव्हमेंट झाल्या, आत्ताही भरपूर त्याचे बॅचेस झालेले आहेत. मग मी ब्रह्ममुहूर्ताचं अद्भुत रहस्य असेल किंवा कर्माचा सिद्धांत असेल, मुलांसाठी स्वयंप्रेरणा, हे असे वेगवेगळे जे क्लासेस आहेत तर ते मी त्यानिमित्ताने घेत आहे. आता असं झालं की माझं चॅनल हे मराठीत आहे, पण माझं मोस्ट ऑफ द भारतभर फिरणं होतं वेगवेगळ्या ग्रुपसोबत किंवा ह्याच्यात. तर खूप साऱ्या लोकांना माझं चॅनलच कळत नाही की मराठीत असल्यामुळं त्यांना कन्फ्युजन येतं की आम्हाला नाही कळत, आप क्या बोल रहे हमें समझ में नहीं आता. तर म्हणून आता मी त्याला थोडं हिंदीमध्ये थोडं स्विच केलं आहे आणि मग हिंदीमध्ये आता मी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आहे. तर लवकरच 1 लाख सबस्क्रायबरपर्यंत मी पोहोचेल. आता 85 सबस्क्रायबरपर्यंत आलेली आहे आणि थोडं आता कंटिन्यू व्हिडिओ टाकून मी तुमच्या म्हणजे सगळ्या दर्शकांना सुद्धा विनंती करेल की प्लीज सबस्क्राईब माय चॅनल संज्योत वैद्य लाईफ कोच. आणि तिथेही तुम्हाला असे छान हे चॅनल जसं छान सुंदर माहिती देत आहे, वेगवेगळ्या लोकांना समोर प्रेझेंट करतं आहे, तर त्या सक्सेसफुल लोकांच्या थॉट प्रोसेस काय असतात आणि ती कशी डेव्हलप करता येते आणि कसं तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता ना, याच्यासाठीचं गायडन्स मी त्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून देत असते. त्यामुळं व्यवस्थित चाललंय. मॅम, तेव्हा कैलास मानसरोवरबद्दल बोललात, तर त्याबद्दल काही सांगा. कैलास मानसरोवर म्हणजे मी मगाशी सांगितलं की तुम्ही हिंदू असाल तरी तुम्ही नक्की त्या कैलास मानसरोवरपर्यंत जा. तिथली जी एनर्जी आहे ती प्रचंड पॉवरफुल एनर्जी आहे आणि तुम्ही तिथे गेलात ना की तुम्हाला तुमच्या लाईफचं
पर्पज समजेल, व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ, तिथे ती एनलाइटमेंट तुम्हाला मिळून जाईल. मला वाटतं की सगळ्यांना क्लॅरिटी येईल. आपण कन्फ्यूज असतो, म्हणजे मी तिथून आल्यानंतर मला स्वतःला असं जाणवतं की मला खूप साऱ्या गोष्टींची क्लॅरिटी आलेली आहे की मला नक्की माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे. आणि जे लोक आहेत, ठीक आहे, ती जर्नी खडतर आहे, तिथे पोहोचणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ते नक्कीच थोडं डिफिकल्टी आहे. आणि जे रहस्य सांगितलेले ते आहे, आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केले. माझे केस वाढत होते फास्ट, माझे नेल्स वाढत होते, 2दा मी कट केले 15 दिवसात माझे एवढे. ते जे सांगितलं जातं ना त्याच्यात सत्यता आहे. आणि ती एनर्जी एक्सपिरियन्स करण्याचं ती अनुभूती घेणं महत्त्वाचं आहे, सांगून उपयोग होत नसतो. तेव्हा सगळ्यांना इन्सिस्ट करेल तुम्ही नक्की तिथे जा आणि जस्ट एक्सपिरियन्स दॅट. आजकाल प्रत्येकाला त्याच्या लाईफचा पर्पजच माहित नसतं, नक्की काय करायचं काय नाही. करेक्ट कन्फ्युजन आहे. हेही करायचंय ते करायचं. आपण लोकांकडनं इन्स्पायर होतं, मला वाटतं हे करू, त्यांनी इन्स्पायर, अरे ते करू, पण तुमचं काय, वाय आर यू हिअर, तर त्याची क्लॅरिटी नक्कीच आपल्याला येऊन जाईल तिथे. आणि दॅट्स गुड. आजच्या नवदुर्गा संजोतजी वैद्य यांनी सिद्ध केलं की सेवाभाव आणि शिक्षण हे सोबत असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो. चला तर मग परत भेटूया पुढच्या भागात एका नवदुर्गेसोबत. शिकत राहा, आनंदी राहा, सेवाभाव करत राहा. थँक्यू.